कोणत्याही महिलेत ही लक्षणं दिसलीच तर समजा ती लक्ष्मीचा अवतार आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ मित्रांनो. कोणत्याही महिलेमध्ये हे लक्षण दिसले ना तर समजून जा की महिला साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे. या प्रकारच्या महिला आहेत या लाखात एक. ज्यांनाही त्यांची दृष्ट लागते त्या व्यक्तीचं भाग्य रातोरात उघडतं. असं मी तुम्हाला सामुदायिक शास्त्रामध्ये सांगितलेल्या अशा काही भाग्यवान महिलांच्या शरीरावर वैशिष्ट्यांबद्दल सांगणार आहे, ज्यावरून त्यांचं भविष्य आणि त्यांची सर्व वैयक्तिक माहिती जाणून घेता येते. जर हे गोंध कोणत्याही महिलेमध्ये दिसले तर समजून जा की ती महिला लाखात एक आहे. अशी महिला ज्याच्याशी लग्न करते तिच्यामध्ये आणि तिच्या कुटुंबात, मित्रांमध्ये, आपल्या हिंदू धर्मात महिलांना देवी लक्ष्मीचा अवतार मानलं जातं. आणि जर हे प्रकारचे गुण कोणत्याही महिलेमध्ये दिसले तर समजून जा की देवी लक्ष्मी स्वतः तिच्या हृदयात वास करते. जरी अशी महिला घरात पाऊल ठेवते तरी ती स्वर्गाची स्वामी बनते. समस्यांपासून मुक्तता मिळते, घरात आनंद आणि नेहमी आनंदच राहतो. जो व्यक्ती अशा महिलेशी लग्न करतो तो व्यक्ती आपल्या आयुष्यात यशस्वी होतो. आपल्या भारतीय संस्कृतीत शुभ अशा गोष्टींना खूप महत्त्व दिलं गेलं आहे. आपले ज्योतिषशास्त्र इतकं समुद्र आहे की ते प्रत्येक गोष्टीमागील अर्थ, सर्व अर्थांबद्दल तपशीलपणे स्पष्टीकरण देतं. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सर्व गोष्टी आपल्या भविष्याशी थेट संबंधित असतात. आपल्या शरीरावर किंवा असे काही गुण असतात, आपल्या शरीराच्या रचनेत काही अर्थ लपलेला असतो. देवाने प्रत्येक माणसाचे शरीर वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहे. रंग, रूप, स्वतः विचारा इत्यादी सर्व काही एकमेकांपासून वेगळे आहे. म्हणून मानवी शरीरावर ज्या काही खुणा किंवा तीळ आहेत त्यांच्यापासून आपल्याला अनेक गोष्टी कळतात. त्याचप्रमाणे या तिळांमुळं आणि खुणांमुळं आपल्याला भाग्यवान महिलांबद्दल देखील माहिती मिळते. काही चिन्ह आणि काही तीळ जे आहेत ते असल्यानंतर जर त्या महिलांवर काही विशिष्ट खास ठिकाणी बघा असतील तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या जीवनावर आणि त्यांच्या कुटुंबावर होतो. तर चला जाणून घेऊया की भाग्यवान महिलाची ओळख सांगणारे कोणते गुण आहेत. पण त्याआधी जर तुम्हाला हे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असं वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि पाटील्स कॉर्नर्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता दी असं नक्की लिहा. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला क्रमांक म्हणजे ज्या महिलांच्या मानेवर तीळ असतं अशा महिला खूप शुभ मानल्या जातात. शास्त्रानुसार ज्या महिलांच्या मानेवर तीळ असतं अशा महिला ऐश्वर्यशाली असतात. त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या पत्नीला कधीही कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही. पैशाशी संबंधित कोणत्याही समस्येवर सामना करावा लागत नाही. दुसरं म्हणजे ज्या महिलांच्या ओठांवर तीळ असतो त्यांना खूप शुभ मानलं जातं. शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की ज्यांचे शब्द नेहमीच खरे असतात किंवा ते खोटं बोलणं टाळतात. कधीकधी अशा महिलांच्या जिभेवर सरस्वती देखील राहते आणि ज्यावेळी जर त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी काही चांगले सांगितले तर ते खरेही ठरते. तिसरं म्हणजे ज्या महिलांचे ओठ मऊ असतात अशा महिला आयुष्यभर सुखसोयीचा आनंद घेतात. त्यांच्या या गुणांमुळं त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाही फायदा होतो. चौथा क्रमांक म्हणजे ज्या महिलांच्या नाकाजवळ आणि कानांवर तीळ असतो त्या त्यांच्या कुटुंबासाठी खूप भाग्यवान मानल्या जातात आणि अशा महिला त्यांना त्यांच्या सासरच्या किंवा त्यांच्या कुटुंबात कधीही कोणती समस्या येत नाही. ते कोणत्याही गोष्टींची कमतरता अशा महिला भासू देत नाही. क्रमांक 5, उंचीने कमी असलेल्या महिला खूप दयाळू स्वभावाच्या असतात. त्यांच्या मनामध्ये नेहमीच दान आणि परोपकाराची भावना असते. ती स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची चांगली काळजी घेतात. ज्या घरात अशा महिला लग्न करतात त्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही. नंबर 6, ज्या महिलांच्या नावी
नाभीभोवती किंवा तिच्या खाली तीळ असतो, अशा महिला त्यांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या पतीसाठी खूप भाग्यवान ठरल्या जातात. त्यांचे घरातील आगमन हे खूप शुभ मानलं जातं. अशा महिला घरात आनंद, समृद्धी आणि संपत्ती घेऊन येतात. अशा महिलांच्या घराची तिजोरी कधीही रिकामी राहत नाही. ज्या घरात त्या प्रवेश करतात त्या घरात पैशाचे इतर भांडार नेहमीच भरलेले राहते. नंबर 7, सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे मित्रांनो, ज्या महिलांच्या पायावर कमळ किंवा चक्राचे चिन्ह असते, अशा प्रकारच्या आकार असलेल्या महिलांना खूप भाग्यवान मानलं जातं. अशा महिला त्यांच्या आयुष्यात खूप प्रगती करतात आणि त्यासोबतच त्यांच्या जीवनसाथी देखील त्यांच्या ध्येयामध्ये यश मिळवतो. तर अशा महिला खूप भाग्यवान ठरल्या जातात. यानंतर आहे नंबर 8, ज्या महिलांचे दात तीक्ष्ण असतात. अशा अनेक महिला आहेत बघा, ज्यांचे दात काट्यांसारखे तीक्ष्ण आहेत. अशा महिलांना कधीही पैशाशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही किंवा त्या महिला राजयोगाने युक्त असतात. अशा महिला ज्या घरात पाऊल ठेवतात त्या घरातून सर्व दारिद्र्य आणि दुःख नाहीसे होते आणि संपूर्ण घर आनंदानं भरून जाते. यानंतर येतो क्रमांक 9. आता या ज्या महिला आहेत त्या महिलांच्या डोळ्यांच्या बुबुळाचा जो भाग असतो ती कातळी तपकिरी रंगाची असते. अशा महिलासुद्धा खूप भाग्यवान मानल्या जातात. अशा स्त्रिया माता कालीचं रूप आहे असं मानलं जातं. काली असं मानलं जातं की ज्या घरात मातृदेवतेचा आशीर्वाद असतो ते घर आनंद आणि समृद्धीने भरलेलं असतं आणि अशा घरातील सदस्यांना मोठी उंची मिळते. ज्या घरात अशा महिला राहतात त्या घरातील सदस्यांना कधीही पैशाशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना हा करावा लागत नाही. यानंतर क्रमांक 10 म्हणजे काही स्त्रियांचे केस किती लांब आहेत बघा. त्या महिला खूप भाग्यवान मानल्या जातात. ज्या महिलांचे केस लांब असतात अशा महिलांना त्यांचं संपूर्ण आयुष्य सर्व प्रकारचा आनंद मिळतो. त्यासोबतच त्यांचा जीवनसाथीलाही करिअरमध्ये यश मिळत असते. यानंतर येतो क्रमांक 11. काही महिलांचे कान वरून लांब आणि थोडेसे रुंद असतात, रुंद आणि खाली लटकवतात. अशा महिला खूप शुभ मानल्या जातात. अशा महिलांचं आयुष्य खूप जास्त असतं. त्यांच्या घरात आगमनानं घरामध्ये त्यांच्या सुखसमृद्धी राहते. जर अशा महिला एखाद्याच्या दुकानात गेल्या आणि थोडा वेळ उभ्या राहिल्या, जर असं झालं तर त्या दुकानात खूप गर्दी होते असं सुद्धा मानलं जातं. यानंतर येतो क्रमांक 12. ज्या महिलांचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे असतात त्यांच्या पतीसाठी त्या अतिशय भाग्यवान असतात. अशा महिलांचे पती त्यांच्या आयुष्यात नेहमीच यशस्वी होतात. त्यांना कधीही दुःखाचा सामना करावा लागत नाही. अशा महिला त्यांचं संपूर्ण आयुष्य खूप आनंदात घालवतात, तसंच त्यांच्या जोडीदाराचंही आयुष्य खूप आनंदात घालवतात. क्रमांक 13. ज्या महिलांच्या कपाळावर तीळ असतो त्या खूप भाग्यवान मानल्या जातात किंवा बुद्धिमान मानल्या जातात. त्यांच्या शहाणपणाचं आणि बुद्धिमत्तेचं सर्व समस्यांना त्या धैर्याने तोंड देतात. त्यांची कधीही त्यांच्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारची त्या अडचण येऊ देत नाही. अशा महिलांना आयुष्यात कधीही कोणत्याही मोठ्या आजारांचा सामनाही करावा लागत नाही. नंबर 14. ज्या महिलांच्या गालावर तीळ असतो अशा महिला खूप भाग्यवान असतात. असं मानलं जातं ज्या महिलांच्या कानावरती गालावरती तीळ असतो त्या हुशारीचे रक्षक असतात. असं म्हणतात की अशा महिलांचं कुटुंब हे नेहमी आनंदी राहतं. त्याचबरोबर अशा महिलाही अतिशय आनंदी असतात नेहमी. क्रमांक 15. ज्या महिलांची नावं मोठी व खोल असते त्या खूप भाग्यवान मानल्या जातात. त्या घरात पाऊल ठेवतात तेव्हा घर आनंदाने भरलं जातं. ज्या स्त्रीची नाभी म्हणजे बेंबी खूप खोल असते आणि डाव्या बाजूला वाकलेली असते अशा महिलांना धनाचे सुख आणि मुलांचे सुख लाभते. ते
ज्या घरात जातात त्या महिला, त्या घरात त्यांच्यासोबत आनंदाने समृद्धी धावून येते. त्यांची पूजा केल्यानं देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि त्यांच्यासह कुटुंबातील सदस्यांवर तिचा विशेष आशीर्वाद राहतो. तसंच माता लक्ष्मी अशा व्यक्तीच्या पाठीमागे नेहमी राहते. क्रमांक 16, ज्या महिलांचे डोळे मोठे असतात त्या खूप भाग्यवान मानल्या जातात. अशा महिला त्यांच्या पतीसाठी खूप फायदेशीर ठरतात. त्यांच्यामुळंच त्यांच्या पतींना आयुष्यात यश मिळते. असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एका महिलेचा हात असतो. जो कोणी अशा स्त्रीशी लग्न करतो त्याच्यावर माता लक्ष्मीचा विशेष कृपाआशीर्वाद राहतो. त्या व्यक्तीला त्यांच्या आयुष्यात घर, वाहन इत्यादी अनेक सुखसोयी या आरामात मिळून जातात. क्रमांक 17, ज्या महिलांच्या पापण्या जाड असतात त्यांनाही माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं बघा. अशा महिला ज्या घरात जातात त्या घरातील सर्व समस्या दूर करतात असं मानलं जातं. नंबर 18, ज्या महिला मित्रांनो, ज्या महिलांचा चेहरा हा त्यांच्या वडिलांच्या चेहऱ्यासारखा दिसतो अशा महिला खूप भाग्यवान असतात आणि त्यांचं जीवन खूप सोपं असतं. अशा महिलांना आयुष्यात फारशा अडचणींचा सामना करावा लागत नाही. जो व्यक्ती अशा महिलांशी लग्न करतो तो आयुष्यभर आनंदच आनंद घेतो. अशा महिलांच्या घरात नेहमीच माता लक्ष्मीचा कृपाआशीर्वाद राहत असतो. यानंतर आहे नंबर 19, जर तुम्ही लग्नासाठी कोणत्याही मुलीला भेटायला गेलात तर एक गोष्ट विशेषतः लक्षात ठेवावी, ती म्हणजे ज्या मुलीशी तुम्ही लग्न करू इच्छित आहात तिच्या पायांची करंगळी म्हणजेच सर्वात लहान बोट तुम्हाला पाहावं लागेल. जर ते बंगाली भूमीला स्पर्श करत असेल तर अशा महिलांना खूप भाग्यवान मानलं जातं. जर तुम्ही अशा स्त्रीशी लग्न केलं तर तुम्हाला आयुष्यात कधीच कशाचीही कमी पडणार नाही. यानंतर येतो नंबर 20, ज्या महिलांचे पाय बारीक आणि लांब असतात अशा महिलांना देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं. तुमच्या घरामध्ये जर वाद होत असतील तरी त्यांना कधीही पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागत नाही. त्यांच्या पतीला आयुष्यात नेहमीच यश मिळते. नंबर 21, ज्या महिलांच्या हसणं गोड असतं, त्यांचं हास्य नैसर्गिक आणि प्रसन्न वाटतं अशा महिला सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात. त्यांच्या उपस्थितीमुळे घरात शांती आणि समाधान टिकतं. नंबर 22, ज्या महिलांचे चालणे अत्यंत लयबद्ध आणि सौम्य असते त्या महिलांना घरासाठी शुभ मानलं जातं. त्यांच्या चालण्यातूनच त्यांची संस्कृती, शालीनता आणि त्यांचं सौंदर्य प्रकट होतं. नंबर 23, ज्या महिलांचे हात मऊ पण मजबूत असतात आणि त्यांच्या तळहातावर शंख, चक्र, कमळ अशी चिन्ह स्पष्ट दिसत असतात. कधीकधी फक्त ज्योतिषशास्त्रच ते ओळखू शकतात. अशा स्त्रिया अत्यंत भाग्यशाली असतात. यानंतर येतो नंबर 24, बघा, ज्या स्त्रियांच्या किंवा ज्या महिलांचा आवाज कोमल, मधुर आणि शांत वाटतो त्या महिलांना देवी सरस्वतीचा वास लाभलेला असतो. त्यांच्या बोलण्याने समोरच्याचं मन त्या नेहमीच जिंकून घेतात. नंबर 25, ज्या महिलांना जनसेवा आणि समाजसेवा, दया आणि करुणेची भावना असते ज्या महिलांच्या मनामध्ये, अशा महिला केवळ आपल्या कुटुंबासाठी नव्हे तर समाजासाठीही आशीर्वाद ठरतात. पण लक्षात ठेवा, हे सर्व गुण सामुद्रिक शास्त्र आणि पारंपरिक समजुतीवर आधारित आहेत. आधुनिक विज्ञान किंवा मानसशास्त्र यांचा थेट आधार नाही. त्यामुळं कोणत्याही व्यक्तीचं मूल्य केवळ शारीरिक वैशिष्ट्यांवरच ठरवणं चुकीचं आहे. ही गोष्ट मात्र लक्षात घ्यायला हवी. यानंतर येतो क्रमांक 26, गळ्याभोवती गाठीसारखा उठाव म्हणजे शंखचिन्ह. जर एखाद्या स्त्रीच्या गळ्याभोवती शंखसारखा उठाव असतो किंवा तिचं सौंदर्य पूर्णपणे गोलसर असतं तर ती स्त्री अत्यंत नशीबवान आणि ऐश्वर्यसंपन्न मानली जाते. ती घरात सुखशांती टिकवणाऱ्या अशी असते. त्या स्त्रीमुळं नेहमी घरात माता लक्ष्मी वास करते. क्रमांक 27, कपाळावर
ऊर्ध्व रेखा, ज्या स्त्रियांच्या कपाळाची उंच, कपाळावर उंची आणि मध्यात ऊर्ध्व रेखा स्ट्रेट व गळत रेषा असते, त्या स्त्रिया बुद्धिमान आणि नीतिवान असतात. त्यांच्या विचारांमुळे पतीला आणि घराला योग्य दिशा मिळते. नंबर 28. पायांचे तळवे गुलाबी कोमल असणे, ज्या स्त्रियांचे पाय गुलाबी किंवा मृदू असतात, त्या स्त्रियांना अत्यंत शुभ मानलं जातं. त्या घरात देवी लक्ष्मी कायम वास्तव्य करते असं सुद्धा मानलं जातं. यानंतर येतो नंबर 29. ज्या स्त्रियांचा आवाज गोड आणि संगीतासारखा वाटतो. हा आवाज नैसर्गिक असतो आणि त्यांच्या आवाजात अशी शक्ती असते की कोणाचंही मन शांतीनं भरून येतं. अशा स्त्रियांना देवी सरस्वतीचा आशीर्वाद असतो, पण त्यांच्या घरात माता लक्ष्मीही नेहमी वास करत असते. नंबर 30. नेहमी सुवासिक राहणाऱ्या स्त्रिया. बघा, ज्या स्त्रिया नेहमी स्वच्छ, गंधमय व शुद्ध राहतात, त्यांच्या शरीरात आणि मनात सत्वगुण प्रबळ असतात. अशा स्त्रिया जिथे जातात तिथं सकारात्मक ऊर्जा पसरते. पुराणातील संदर्भानुसार देवी लक्ष्मी कशात वास करते? स्वच्छतेमध्ये. तर स्वच्छतेमध्ये माता लक्ष्मी असते. ज्या स्त्रिया घर स्वच्छ ठेवतात त्या घरात लक्ष्मी स्थिर होते. संतोषात लक्ष्मी असते. ज्या स्त्रिया थोड्या गोष्टीत समाधानी राहतात त्यांच्यावर देवता प्रसन्न होतात. नम्रतेमध्ये लक्ष्मी असते. ज्या स्त्रिया अहंकार शून्य आणि नम्र असतात त्यांच्यावर सदा कृपा राहते. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.